तीच नाती फार छान असतात, ज्यात मी आम्ही नव्हे आपण असतो. ॲटिट्यूड दाखवला तर तुम्हाला कोणी विचारणार नाही, पण स्माईल देऊन बघा, आयुष्यभर तुम्हाला कोणी विसरणार नाही. मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम, या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही. सुखाला कितीही विनवण्या केल्या तरी लवकर घरात येत नाही आणि दुःखात दरवाजा बंद केला तरी ते खिडकीतून आल्याशिवाय राहत नाही. नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल तर तुटणे अवघड आहे, आणि जर स्वार्थाने झाली असेल तर टिकणे अवघड आहे. जेव्हा स्वतः पैसे कमवायला लागतात तेव्हा कळतं की शौक तर आईबाबांच्या पैशात पूर्ण व्हायचे, आपल्या पैशात तर फक्त गरजा पूर्ण होतात. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. जिलेबी फक्त गोड नसून एक महत्त्वपूर्ण संदेशही देते की स्वतः कितीही गुंतलेले असले तरीही दुसऱ्यांना नेहमी आनंद द्या. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्याचे मोल कधी विसरू नका. प्रगती करणारा दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करत नाही, आणि दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करणारा प्रगती करत नाही. खरं बोलणाऱ्यांना खोटं काय आहे ते माहिती नसते, पण खोटं बोलणाऱ्यांना सत्य काय आहे ते 100% माहिती असते. ती आहे म्हणून हे विश्व आहे, ती आहे म्हणून घराला घरपण आहे, ती आहे म्हणून नात्यात जिवंतपणा आहे. तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवून टाकतो. स्वतःचा राग इतका महाग करा की कोणालाही तो परवडणार नाही, आणि स्वतःचा आनंद इतका स्वस्त करा की सगळ्यांना तो फुकट लुटता येईल. आयुष्यात कोणी आपल्याला समजून नाही घेतलं तरी चालेल, कोणी साथ नाही दिली तरी चालेल, पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवून घ्यायचं नाही. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो, मग तो आधाराचा शब्द असो वा अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा, कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय. निर्मळ मनाने बनवलेली नाती कधीच धोका देत नाही, म्हणून नात्यामध्ये प्रेम निर्माण करा, नाती कधीच तुटत नाही. पावसाचे थेंब भलेही छोटे असोत, परंतु त्याचं निरंतर बरसणे मोठमोठ्या नद्यांना पूर आणते. अशाच प्रकारे आपले छोटे छोटे
परंतु निरंतर प्रयत्न पण जीवनात मोठे मोठे परिवर्तन आणू शकतात. देह सर्वांचा सारखाच, फरक फक्त विचारांचा. या छोट्याशा आयुष्यात एवढे नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही, एकमेव उपाय म्हणून पाहतील. ज्याच्याजवळ निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही. मदत करायची जिद्द पाहिजे. अडचणीत आपले असो किंवा परके, रक्तात माणुसकी पाहिजे. किंमत त्यांचीच करा जे पाठीमागे तुमची किंमत ठेवतात. ज्याप्रमाणे झाडांची पाने गळल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही, त्याचप्रकारे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाहीत. सुख ही मानसिक सवय आहे. ती लावून घेणं आपल्याच हातात आहे. तुम्ही जितके स्वतःला सुखी समजाल तितके तुम्ही सुखी व्हाल. सतत प्रत्येकाचा वापर करणाऱ्याच्या आयुष्यातला सर्वात अपमानास्पद क्षण कोणता? आपलाही वापर केला जातो हे सांगणारा क्षण. काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात, काही माणसे गरिबीला गुलाम करतात. मात्र जी माणसे माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करतात. माझ्या सहवासाला कधी महत्त्व देऊ नका, कारण तो काही क्षणांचा असणार आहे. माझ्या देहाला कधी महत्त्व देऊ नका, कारण एक दिवस त्याची राख होणार आहे. महत्त्व द्यायचे असेल तर ते माझ्या भावनांना द्या, कारण त्या जर तुम्हाला समजल्या तर मी सदैव तुमच्या सोबतच असणार आहे. आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त 2च कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो. क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे जी पापाचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकेल. श्री स्वामी समर्थ.